मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आयन याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत। आयन बद्दल बोलण्यापूर्वी आपण मूलद्रव्ये एलिमेंट्स याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात। उदाहरणार्थ, आपल्याकडे एक कार्बनचा अणू आहे। कार्बन हे एक मूलद्रव्य आहे बरं का। आता आपल्याला त्या कार्बन अणूबद्दल काय माहिती आहे? तर कार्बनच्या एका अणूमध्ये 6 प्रोटॉन्स असतात। म्हणजे मग मी इथे लिहू शकतो एका कार्बन अणूमध्ये एकूण 6 प्रोटॉन असतात आणि जर तो कार्बन उदासीन असेल, न्यूट्रल असेल, तर त्यात प्रोटॉन्स इतकेच इलेक्ट्रॉन्स असतील, म्हणजे त्यात 6 इलेक्ट्रॉन असतील। तर इथे 6 धन प्रभारित प्रोटॉन आणि 6 ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन यांचे प्रभार एकमेकांना रद्द होतील आणि त्यामुळे तो कार्बन अणू हा उदासीन राहील, न्यूट्रल राहील। तर मग आयन कसा तयार होतो? जेव्हा प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान राहत नाही तेव्हा आयन तयार होतो। उदाहरणार्थ, जर आपल्याकडे फक्त 6 प्रोटॉन असतील आणि फक्त 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर काय होईल? आता आपल्याकडे 6 प्रोटॉन्स आहे, बरोबर? 6 प्रोटॉन्स म्हणजे मग ते कोणते मूलद्रव्य झालं? तर लक्षात घ्या, कोणते मूलद्रव्य आहे हे प्रोटॉनच्या संख्येवरून ठरते। तर येथे 6 प्रोटॉन आहेत म्हणजे ते कार्बन मूलद्रव्य आहे। तर येथे आपण पाहू शकतो 6 प्रोटॉन म्हणजे 6 धन प्रभार आहेत आणि 5 इलेक्ट्रॉन म्हणजे 5 ऋण प्रभार आहेत। याचा अर्थ इथे एक धन प्रभार जास्त आहे, बरोबर? म्हणजे इथे आपण कार्बन 1 अधिक असं लिहू शकतो। तर आता आपण याला एक कार्बन आयन असं म्हणू शकतो, कारण त्यामध्ये एक जादाचा धन प्रभार आहे। इथे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान नाहीये। पण समजा आपल्याकडे आता 5 प्रोटॉन आहेत आणि 6 इलेक्ट्रॉन आहेत, तर आपल्याला माहिती आहे आपण प्रोटॉनच्या संख्येवरून कोणतं मूलद्रव्य आहे ते ठरवतो, बरोबर? तर बोरॉन या मूलद्रव्याच्या अणूमध्ये 5 प्रोटॉन्स असतात, तर हे मूलद्रव्य झालं बोरॉन। आता हे बोरॉन जर उदासीन असेल तर त्यात 5 प्रोटॉन आणि 5 इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत, पण इथं तर 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे, म्हणजे त्याच्यावरती एक ऋण प्रभार जास्त आहे, बरोबर? तर त्याला आपण B1 असं लिहू शकतो। लक्षात घ्या, एकदा का प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान नाही राहिली की आपण त्याला अणू असं न म्हणता आयन असं म्हणतो। आता हे आयन ऋण प्रभारित असल्यामुळे आपण त्याला ऋण आयन म्हणजेच ऍनायन असं म्हणतो। चला तर एक प्रश्न पाहूयात। प्रश्न असा आहे, एक प्लॅटिनमचा अणू आहे ज्याचा अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास नंबर 195 आहे आणि त्यामध्ये 74 इलेक्ट्रॉन्स आहेत। तर त्या प्लॅटिनमच्या अणूमध्ये किती प्रोटॉन्स व न्यूट्रॉन असतील हे आपल्याला शोधायचे। त्याचबरोबर त्या प्लॅटिनमच्या अणूवरती किती प्रभार असेल ते सुद्धा आपल्याला शोधायचे। तर प्लॅटिनम मूलद्रव्याच्या एका अणूमध्ये 78 प्रोटॉन्स असतात। तर इथे लिहू शकतो आपण हा असा एक प्लॅटिनम अणू PT ज्याच्यामध्ये 78 प्रोटॉन्स आहेत, बरोबर? आणि आपल्याला दिलंय की त्या प्लॅटिनम अणूमध्ये 74 इलेक्ट्रॉन्स आहेत। तर येथे आपण पाहू शकतो की इलेक्ट्रॉन्सच्या तुलनेत 4 प्रोटॉन म्हणजे 4 धनप्रभारित कण हे जास्त आहेत, बरोबर? तर येथे आपण प्लॅटिनमच्या वरती 4 अधिक असं लिहू शकतो, कारण यामध्ये 4 धनप्रभार जास्त आहेत। मग आता येथे जे प्लॅटिनम आयन तयार झाले ज्याच्यावरती 4 धनप्रभार जास्त आहे, म्हणून मग याला धन आयन, कॅटायन असं म्हणतात। पुन्हा प्रश्नाकडे वळूयात। अणुवस्तुमानांक दिलाय 195, इलेक्ट्रॉन्स दिलेत 74, प्रोटॉन्स आहेत 78, मग न्यूट्रॉन्स किती असतील? तर त्यासाठी एक समीकरण आहे, ते असं आहे, अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनच्या संख्येलाच अणुवस्तुमानांक असं म्हणतात। म्हणजे प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन बरोबर अणुवस्तुमानांक। मग प्रोटॉन दिलेत 78 अधिक न्यूट्रॉनचा N बरोबर अणुवस्तुमानांक किती आहे? तर अणुवस्तुमानांक आहे 195 आणि हे जर सोडवलं तर आपल्याला न्यूट्रॉन मिळतील N बरोबर 117। तर या व्हिडिओचा थोडक्यात सारांश असा, जर एखाद्या अणूमध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स समान असतील तर तो अणू उदासीन असतो, पण एकदा का यात फरक पडला की तो आयन होतो। जर त्यावरती धन प्रभार जास्त असेल तर तो धन आयन म्हणजे कॅटायन असतो आणि जर ऋण प्रभार जास्त असेल तर तो ऋण आयन म्हणजेच ऍनायन असतो। इथेच थांबूयात। धन्यवाद।